राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे आदेश देण्यात आलेले आहे। याचं कारण म्हणजे मतदान सुरू असताना तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। सुषमा अंधारेजी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहे। सुषमा अंधारेजी, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता हे आदेश दिलेले आहेत की उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, काय प्रतिक्रिया? कारवाई काय होईल त्याला सामोरे जायला आम्ही तयार आहोत। परिणामांचा विचार करत जर बसलो तर कदाचित भाजपा सगळ्यांनाच संपवून बसेल। फक्त याला जोडून एक गोष्ट आम्हाला विनंती नक्की करायची आहे। आशिष शेलार साहेबांची कदाचित निवडणूक आयोगात जास्त ओळख दिसते। शेलार साहेबांनी एक शिफारस आमच्यासाठी करावी एवढी विनंती आहे। कारण ठाण्यामध्ये त्याचा व्हिडिओ आम्ही ट्विट केला, आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाने काही दखलच घेतली नाही। बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग, दमदाटी, पैसे वाटप याचे व्हिडिओ चेक केले, पण काही दखलच घेतली नाही। शेलार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि शेलार साहेबांनीच आमच्या वतीने शिफारस करावी निवडणूक आयोगाला, एवढी आमची अपेक्षा आहे। नक्कीच आपल्यासोबत प्रवीण दरेकरजी देखील जोडलेले आहेत, भाजपचे। प्रवीण दरेकरजी, उद्धव ठाकरेंवर कारवाई करा असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? खरं म्हणजे कायद्यासमोर सगळेच समान असतात। उद्धव ठाकरे नाहीत ना समान। बोलू मी की ना राणी? बोलू ना की तुमचं झाल्यावर बोलू? नाही प्रवीण दादा बोला, तुम्ही फक्त कायद्यासमोर माझं झालं की बोला ना, माझं झालं की शांतपणे बोला ना, मध्ये तर नाक उपसतंय। त्याच्यामुळे कायद्यासमोर सगळ्यांना समान न्याय असतो आणि या देशामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किंवा मंत्र्यांवरही निवडणूक आयोगाने नोटिसा बजावलेल्या आहेत, त्याची माहिती घ्या। आता आम्ही त्या ठिकाणी हे ट्विट केलं, त्यांनी त्या ठिकाणी तक्रार केली, तर त्या तक्रारीत जर त्या ठिकाणी सत्यता असेल, वस्तुस्थिती असेल, तर नक्कीच त्याच्यावर जरी आमच्या पक्षाची लोक असली तरी कारवाई होईल। कारण लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाला दोन भूमिका घेता येत नाही। उद्धव ठाकरेंवर ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्याची कारणं आणि तुम्ही केलेल्या तक्रारीची कारणं जर त्या ठिकाणी समान असतील तर आमच्याही लोकांवर कारवाई करावी लागेल। परंतु आपल्या कुठल्या तरी मॉर्फ करता व्हिडिओ आणि ते पाठवणार असाल तर निवडणूक आयोगाची सत्यता पडताळत असताना तुमच्या तक्रारीत तथ्य नाही किंवा मॅनिप्युलेट आहे असा त्यांचा समज असू शकतो। आणि आपल्याला लोकशाहीमध्ये एवढे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, निवडणूक आयोग सर्वोच्च नाही ना, त्याच्यावर त्या ठिकाणी अपिलिंग अथॉरिटी आहेत, अपिलिंग अथॉरिटीकडे जा, अलोप करा। आपल्या देशामध्ये कोणी एक सत्ताधीश नाही किंवा यंत्रणा सर्व मी म्हणेन ते नसतं, परंतु केवळ ट्विट करायचं, तक्रार करायची, मीडियात चर्चेत राहायचं आणि असे विषय आले की त्याला जोडून आम्हालाही नाही कारवाई आणि दुजाभाव यंत्रणेचा आहे, ही एक ठरलेलं त्यांची स्ट्रॅटेजी आहे। अशा पद्धतीनंच आपण बघाल गेले अनेक महिने ते काम करताना दिसत आहे। सुषमाजी, या उत्तरावर तुम्ही समाधानी आहात? हा, अजिबातच नाही आणि आभार मानते। आधीच्या चॅनलला कदाचित फक्त एकच पक्ष ऐकून घ्यायचा होता आणि त्यांना दुसरी बाजू ऐकायची नव्हती। तुम्ही किमान मला बोलायची संधी दिली म्हणून तुमच्या चॅनलचे आभार मानते मी। एका कायद्यासमोर जर सगळे समान असतील तर आता मी किती उदाहरणं दिली पाहिजेत बरं की कायद्यासमोर समान आहेत की नाही? म्हणजे शीतल म्हात्रेने नुसती तक्रार केली की पोरं लगेच उचलली जातात। सुषमा अंधारेने अख्खे व्हिडिओ दाखवले, सगळे दाखवले, तरी त्याची तक्रार होत नाही। नवनीत राणाच्या कास्ट सर्टिफिकेटवर लगेचच तिचं कास्ट सर्टिफिकेट एका काही क्षणामध्ये म्हणजे फॉर्म भरायच्या आधी सांगितलं जातं की तुम्ही व्हॅलिड आहात। आणि रश्मी बर्वेला एका दिवसात, म्हणजे तिचं वर्षानुवर्ष प्रलंबित, आणि रश्मी बर्वे एका दिवसात दिवार ठरली जाते। अगदी याच न्यायाने निवडणूक आयोगाचा काय नेमका प्रोफॉर्म आहे? म्हणजे माझ्या आईचा हात धरला, बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये नंदनेस गावामध्ये मतदान करताना माझी आई कांताबाई दत्ताराव गुट्टे हिचा हात बूथ एजंट असणाऱ्या रावण गुट्टे नावाच्या माणसाने धरला, याची आम्ही तक्रार केली। कुठल्या प्रोफॉर्म मध्ये तक्रार करावी लागते बरं? बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग झाल्याचे व्हिडिओ पाठवले गेले, काय करायचं असतं बरं नेमकं? शेलार साहेबांनी असा कोणता प्रोफॉर्म? आम्हाला ट्युशन द्या साहेब, आम्ही ट्युशन घेतो तुमच्याकडे। आणि मग एखादा बोलला की तुम्ही हात खुपसू नका, तोंड खुपसू नका, नाक खुपसू नका सुरू करायचं। म्हणजे आम्ही सभ्यतेने आणि सज्जनपणाने बोलतोय, ते गैरफायदे घेता काय?
तुमचं सगळंच खरं, तुमचं वल्ल बी जळतंय वाळलं बी जळतंय, आमचं काय नुसतं धुपत आहे होय? काय पद्धतीचं नाटक चाललंय हे? कुठं कायदा समान आहे? कुठल्या पद्धतीचा कायदा समान आहे? काय कायद्याची भाषा चाललेली आहे? म्हणजे जेव्हा शिंदे गटाकडून किंवा भाजपचा कोणी फिर्यादी असला की लगेच तात्काळ दखल घेतली जाते आणि विरोधकांनी कितीही घसाफोड केली तर त्याची दखलच घ्यायची नाही. किती तक्रारी करायच्या आम्ही? ती तक्रारीचा नेमका प्रोफॉर्म काय असतो तो प्रोफॉर्म तरी सांगा बाबा. का भाजपला गुपचूप तो प्रोफॉर्म दिलाय निवडणूक आयोगाने आणि आमच्याकडे तो प्रोफॉर्म नाहीये? ती चौकट काय आहे नेमकी तक्रारीची? प्रवीणजी, म्हणजे हा आरोप निवडणूक तुम्हाला मान्य आयोगाने आहे का? इतकं बायस कसं राहावं? मला वाटतं काय बोलताय? आक्रस्ताळेपणानं बोलणं काही आणि इलॉजिकल आक्रस्ताळेपणाचं बोलणं पेटेंट आम्ही हे चित्रवागला त्यांचं दिलंय वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. मी आक्रस्ताळेपणाचं अनेकदा पेटेंट आम्ही चित्रवागला दिलंय. अख्ख्या महाराष्ट्राला पेटेंट चित्रवागला दिलेलं आता आहे. तुम्ही बोलत असताना अत्यंत काही शांतपणे मी ऐकलं ना. काही नाही. तुम्ही तुम्ही बोलत असताना मी एकही शब्दामध्ये बोललो नाही नाही मला आता. आणि मग नाक खूप असलं बोललो तरी तुम्हाला राग येतो. तुम्ही अरे अत्यंत चुकीचं की बरोबर हे तुम्ही सर्टिफिकेट देणारी अथॉरिटी नाही आहे. महाराष्ट्रातली जनता सर्टिफिकेट देत असते. त्याच्यामुळे आता मी मला बोलताना देणारा तुम्ही बंद हो. हा कुठला काय ते बोलत असताना मी मध्ये बोललो नाही. समान आहे. किरीट आता याला- तक्रारी दाखल करून घ्यायच्या आणि विरोधकांच्या तक्रारी नाही दाखल करून घ्यायच्या. अहो कुठलंही प्रकरण काढलं तर कायदा कुठं समान आहे? अहो मी आता तुम्हाला वचवच तोंडाला लागू शकत नाही. मी बंद होऊ का हे वेगळं होऊ? लागलात तुम्ही आणि राहिला प्रश्न मी तुमच्यासारखा असा वचवचपणा आक्रस्ताळेपणा मी करू शकत नाही. तुम्ही बोलत असताना मी अत्यंत शांतपणे ऐकलं. आता तुम्हाला माझी ऐकायची मानसिकता नाही, सहनशीलता नाही. हाच तुमचा कमकुवतपणा आहे. मी आपण काही बोलत असताना अत्यंत शांतपणे ऐकून घेतलं आणि तुम्हाला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आपण किती शांतपणे बोलता, शांतपणे ऐकता. त्याच्यामुळे जरा माझं 2 मिनिटं ऐकलं तर बरं होईल. कशासाठी बोलताय तुम्ही? आम्ही अजिबात रेटून नाही. आता या 2 मिनिटात कोण रेटतंय? हे महाराष्ट्र जे बघतोय ते सांगतायत. अरे मी एक शब्द बोलताना 10 शब्द येत आहेत. सांगताय का आम्हाला कायद्याच्या गप्पा? अहो ही पद्धत नाही ना. तुम्ही त्यांना थांबवा ना. तुम्ही काय कायदा तुम्ही त्यांना थांबवा बोलायला. आता ही सांगताय तुम्ही कुठल्या कायद्याच्या मी काय भांडायला नाही आलो तुमच्याशी. मी चॅनलवर चर्चा करायला आलोय आणि मी तुम्ही कसला कायदा समान आहे? मी तुम्हाला एक नाही 10 उदाहरणं दिली. तुम्ही मला नाक खुपसायची भाषा करताय का? आरडाओरडा हे आरडाओरडा नीट आणि मोठ्यानं मी करता येतं. सुरुवात शेवट हे डायलॉग बंद करा. सुरुवात तुम्हीच केली, शेवट आम्ही. हे डायलॉग मारणाऱ्यांना मारा. मी चर्चा करायला आलोय. चर्चा करायला मी चॅनल वाल्यांना सांगतोय मी चर्चा करायला आलोय. मी अशा प्रकारे वाद घ्यायला नाही. यांच्यापेक्षा जास्त मी बोलू शकतो. त्यांचा आवाज बंद करा. खोटं बोलताय तुम्ही. आरडाओरडा केला म्हणजे आपल्याला जास्त अक्कल आहे असा काय समज असेल तर तो गैरसमज आहे. तर सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. हॅलो प्रवीणजी, सुषमा अंधारे यांनी फोन कट केलेला आहे, पण त्यांनी जे तुम्ही आरोप पण केले त्यांना ते बोलतायत अशी कुठे चर्चा असते का? मी शांतपणे त्यांचं सगळं ऐकतोय. ते वाटेल ते बडबडतायत. तुम्ही त्यांना थांबवत नाही आणि चर्चा वादाचं स्वरूप नको ना. मग आम्हाला पण वाद घालता येतो. त्यांच्यापेक्षा जोरात आणि आक्रमकपणे आम्हालाही बोलता येतं. आक्रस्ताळेपणा केला म्हणजे आपल्याला अक्कल आहे असं त्यांचा समज असेल तर चुकीचं येतं ना. प्रवीणजी, त्यांनी जो आरोप केलाय की कारवाई दरम्यान दुजाभाव होतोय, फक्त भाजप किंवा शिंदे गटाच्या नेत्यांनी ज्या तक्रारी केल्या त्यांचंच निवारण होतं, आमच्या तक्रारींकडे पाहिलं जात नाही, या आरोपावर तुम्ही काय बोलाल? मी याच्यावर हेच सांगितलं की आयोगाच्या किंवा कायद्याच्या नजरेत असा दुजाभाव करताच येत नाही. आणि आपल्या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी एवढे आपल्याला प्रत्येकाला प्लॅटफॉर्म अवेलेबल केलेत की एका यंत्रणेने जर तुम्हाला दुजाभाव केला, तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, अपिलिंग अथॉरिटी असते. कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे. आपण न्याय मागू शकतो. पण केवळ त्या ठिकाणी ग्राउंड तयार करायचं, सत्यता नसणारे व्हिडिओ क्रिएट करायचे. आता त्या व्हिडिओचं उत्तर दिलं ना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, सक्षम यंत्रणांनी. त्याच्यामुळे आपण पराभूत होणार आहोत, हरणार आहोत. मग हरण्यापूर्वी ग्राउंड तयार करायचे आणि अशा प्रकारे बडबड करायची. हा त्यांचा ठरलेला स्ट्रॅटेजिकल कार्यक्रम आहे. त्याच्यात मला नवीन काय त्या ठिकाणी वाटत नाही. राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंचा, निवडणूक चालू असताना
कोड ऑफ कंडक्ट जो असतो आचारसंहिता अत्यंत कडक असते आणि त्या आचारसंहितेच्या दरम्यान आम्ही कुणाला जुमानणार नाही, कायदा हातात घेणार, तर असंही चालत नाही ना. शेवटी हे राज्य असेल, देश असेल, हा कायद्यानं चालतो. त्याच्यामुळे कायद्याचा सन्मान, कायद्याच्या चौकटीतच आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्या ठिकाणी ठीक आहे, आता अंधारे ताई आमच्या आहेत, त्यांना काय कुठलाही धरबंध त्यांच्या तोंडाला नसतो. आता त्यांच्या बरोबरीनं आपणही तसं बोलणं म्हणजे शेवटी वाईट पिक्चर लोकांसमोर जातं. मला वाटतं चर्चा ही चर्चेच्या स्वरूपात व्हायला पाहिजे, मारामारीच्या स्वरूपात नको. आणि त्या महिला म्हणून त्यांनी त्याची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता. नक्कीच प्रवीणजी